बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सादर करता मी श्री कमलाकर एकनाथ कुदळे, सहाय्यक शिक्षक, हिंदू हृदय सम्राट, वेरवली मराठी माध्यमिक शाळा, अंधेरी पूर्व, इयत्ता 9वी. आजचा विषय आहे इंग्लिश. आजचा टॉपिक आहे माय इंग्लिश कोर्स बुक, सब्जेक्ट इंग्लिश. टॉपिक आहे युनिट नंबर 4.1, व्हॉट इज सक्सेस. Now see, we will start with this. Myself, I have introduced you that I am from Hindu Hriday Samrat, Verovali Municipal Secondary School. Now we will start. In last lecture, we have studied about Sayyid Haider Raza, the great आर्टिस्ट, एक चित्रकार. त्या ठिकाणी आपण त्यावेळेला मागच्या लेसनमध्ये पाहिलं. आणि काल पण तुम्ही यस्टरडे यू हॅव गिवन द कॉम्पिटिशन. काल तुम्ही एक स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडलेली आहे किंवा त्या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाउ सी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सक्सेस अँड द 7 कलर्स दॅट वी आर यूजिंग टू मेक अवर ड्रॉइंग्स. आपली चित्र बनवण्यासाठी आपण या 7 रंगांचा नेहमी वापर करतो आणि या रंगांमधून या ठिकाणी आपल्याला यश कसं दिसतं ते आपण पाहिलेलं आहे किंवा तो पाहतो आहे. सय्यद हैदर रजा यांचं जर थोडंसं आपण मागे पाहिलं तर पॉईंट, बिंदू वॉज द मेन कन्सेप्ट. एक बिंदू त्यांचा मुख्य चित्रकलेचा हेतू होता. विचार करा, एका बिंदूपासून किंवा जॉमेट्रिक जे सगळे शेप्स होते, म्हणजे स्क्वेअर, आयत असेल, त्रिकोण असेल, याच्या माध्यमातून त्यांनी त्यांची रंगसंगती किंवा चित्रकला पुढे आणली. नाउ सी वाय आय एम गिविंग एक्झाम्पल ऑफ दिस 7 कलर्स. नाउ सी, सपोज यू आर सक्सेसफुल. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांना असं पाहताना पाहिलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये सगळा अंधार आहे. नाउ सी व्हॉट इज द कलर ऑफ डार्कनेस. अंधार, नाईटचा कलर काय असतो? ब्लॅक. दॅट मीन्स देर आर नो कलर्स, नो 7 कलर्स. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रंग नसतात ज्या वेळेला एखादा व्यक्ती अपयशी असतो. आणि वेन वी आर सक्सेसफुल वी हॅव ऑल दीज 7 कलर्स. जेव्हा आपण यशस्वी असतो त्यावेळेला आपल्याकडे हे 7 रंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर करत असतो किंवा आपण आनंदी असतो. वी बिकम हॅपी. आता तुम्ही काल ती चित्रकलेचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची चित्र ऑनलाईन जी आम्हाला दिसली किंवा ज्यांनी ग्रुपवर शेअर केली, आमची शाळा असेल किंवा इतर शाळा असतील, सो मेनी ब्युटिफुल पेंटिंग्स आर देअर. इतकी सुंदर पेंटिंग्स होती की त्याच्यामध्ये जे रंग भरलेले होते. पहा, याच्यामध्ये काय असतं की यू कॅन ड्रॉ. तुम्ही जॉमेट्रिक शेप्स ड्रॉ करू शकता पट्टी आणि पेन्सिलच्या साह्याने. यू कॅन यूज ऑल द शेप्स विथ द पेन्सिल. तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा. बट द कलर्स सगळ्यांचे शेप सारखे असणार आहेत, पण त्याचे कलर्स डिफरंट असणार आहेत. आणि हे कलर्स मग कशावर अवलंबून असतात? हाऊ यू आर हॅपी. तुम्ही आनंदी कसे आहात त्याच्यावर ते कलर अवलंबून असतात. म्हणजे तुमच्या स्वभावावर. तुमचा स्वभाव कशाने तयार होतो? वेन यू आर सक्सेसफुल तुमचा जो स्वभाव आहे, ज्याला नेचर म्हटलं जातं, इट बिकम्स व्हेरी हॅप्पी. सक्सेसफुल आनंदी व्यक्तीचा स्वभाव पहा कसा असतो, एकदम चांगला स्वभाव असतो. आणि तशा पद्धतीचे रंगसुद्धा त्या चित्रांमध्ये भरले जातात. सो रेनबो, दीज 7 कलर्स आर इंडिकेटिंग टू अवर सक्सेस. म्हणजे हे आपल्या यशाचं इंडिकेशन आहे. आणि त्याच्यामध्ये काल एकच सगळ्यांना विषय दिलेला होता. म्हणजे इयत्ता 9वी 10वीसाठी एकच विषय, एकाच विषयावर हजारो मुलांनी चित्र काढली. बट एव्हरी पेंटिंग, एव्हरी ड्रॉइंग वॉज डिफरंट. वाय? असं का होतं की प्रत्येकाचं चित्र वेगळं आहे? असं सगळ्यांचं मिळून एक चित्र असं काय एकसारखं का नाही दिसत? सो मेनी कलर्स आर देअर. म्हणजे तुम्ही विद्यार्थी तुमच्या यशानुसार, तुमच्या आनंदी वृत्तीनुसार यू आर यूजिंग द कलर्स टू पेंट युअर ड्रॉइंग. तुम्ही तुमचं जे चित्र काढलेलं आहे पेन्सिलच्या साह्याने, त्याच्यामध्ये रंग भरताना ते त्या ठिकाणी तशा पद्धतीचे रंग भरले जातात.
आणि हे या ठिकाणी आवश्यक आहे. आता पहा याच्यामध्ये रेड आहे, ऑरेंज आहे. दॅट मीन्स देअर आर 7 कलर्स: रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. ब्लॅक इज नॉट देअर. In 7 colors, black is not there. White is there. Indigo is white color, but black color is not there in 7 colors. आणि तो अपयशाचा असतो असं इंडिकेशन बऱ्याच ठिकाणी आपण दाखवतो. म्हणजे जे बॅकग्राऊंड असतं त्याच्यामध्ये, हाऊ युअर मूड इज, तुमचा मूड कसा आहे. वेन यू यूज ऑरेंज कलर, इट बिकम्स यू आर व्हेरी समवॉट अँग्री. when you use red color, you are very angry. So like this, these colors indicates our nature, and our nature is, it depends on our success. आपल्या थोड्याशा यशावर या ठिकाणी आपला स्वभाव बनतो. So we have to discuss. The poem is written by the poet Ralph Waldo Emerson. He is a great English poet. हा खूप मोठा लेखक आहे या ठिकाणी इंग्लिश आपल्या लिटरेचरचा. तर त्यांनी ही कविता जी लिहिली आहे ती तुमच्यासाठी आहे. व्हॉट इज सक्सेस अँड वाय इट हॅज गिवन इन 9th स्टँडर्ड. इयत्ता 9वीमध्ये या कवितेचा अभ्यास का करायचा आहे. नो सी, यू मस्ट नो दिस की वाय आय एम स्टडिंग दिस. बिकॉज यू मस्ट नो व्हॉट इज सक्सेस. तुम्हाला यश म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे, आणि त्या पद्धतीने यू शुड हॅव टू डू युअर वर्क. तुम्हाला तशा पद्धतीचं तुमचं काम करायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काम तर करत असतो, बट वी आर नॉट अचिव्हिंग द सक्सेस. आपल्याला यश प्राप्तच होत नाही. मग त्याच्यामुळे आपले मूड जातो किंवा बऱ्याच गोष्टी होतात, अँड वी बिकम अनहॅपी, आणि आपण थोडेसे अनहॅपी, दुःखी व्हायला सुरुवात होतं. तर असं होता कामा नये. सो थँक्स टू द great poet Ralph Waldo Emerson. Now see, in warming up in chit chat activity, we have to discuss why the chit chat activity is there. थोडंसं आपल्याला कवितेच्या संदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी या ठिकाणी चिटचॅट ॲक्टिव्हिटी किंवा वॉर्मिंग अप या ठिकाणी दिलेलं असतं. नाव सी द क्वेश्चन्स. आय थिंक ऑन युअर पेज नंबर 95. इफ यू सी द टेक्स्ट बुक, इट इज ऑन पेज नंबर 95. वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटी. डू यू हॅव अ हॉबी. हॉबी म्हणजे काय, छंद. डू यू हॅव अ हॉबी. येस. तुमच्या सगळ्यांचं उत्तर साधारणपणे होय असणार आहे. माय हॉबी इज टू ड्रॉ पिक्चर, टू लिसन म्युझिक. नाव सी, इट इज अ इझी हॉबी. हा छंद सगळ्यांचा साधारणपणे असतोच. वाय द हॉबी इज शुड बी देअर. छंद का असायला पाहिजेत, तुमच्याकडे छंद का असायला पाहिजेत. बिकॉज हॉबी ऑलवेज कीप्स अस हॅपी. कारण छंद आपल्याला आनंदी ठेवतो. छंद हा आपल्या स्वतःच्या चॉईसचा असतो. म्हणजे ॲज अ टीचर वेन आय विल टेल यू दॅट यू शूड हॅव धिस हॉबी, अरे तुला तर गाण्याचा छंद असायला पाहिजे. नो, यू विल नॉट डू दिस. तुम्हाला नाही ते पटणार, कारण तुमच्या स्वभावात थोडासा वेगळा छंद आहे. म्हणजे कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला ड्रॉइंग पेंटिंगचा छंद असतो, वेगवेगळ्या प्रकारचे. काहींना सायकल चालवायला आवडते. अँड व्हॉट द हॉबीज डू. छंद काय करतात. छंद, आता समजा तुम्हाला खूप कंटाळा आलेला आहे, तुम्ही खूप त्रासलेले आहेत, तुम्हाला शाळेमध्ये खूप ओरडा पडला आहे, आणि तुम्ही तुम्हाला कोणाशी बोलायचंच नाही आहे. पण अशा वेळेला जेव्हा तुमचा छंद असेल तुम्हाला, आणि जेव्हा तो छंद तुम्ही करतात, त्यावेळेला यू बिकम हॅपी. तुम्ही आनंदी होता, कारण इट इज ऑफ युअर चॉईस. हा छंद हा तुमचा स्वतःच्या आवडीचा असतो. डू यू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. सी द नेक्स्ट क्वेश्चन. येस, आय प्ले गिटार. नाव सी, आय हॅव रिटन दिस गिटार. आता मोस्टली काय होतं की गिटार याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सप्त तारा असतात, आणि त्या तारांच्या आणि त्या बटनांच्या माध्यमातून या ठिकाणी म्युझिक तयार होतं. म्हणजे त्याच्यात 7 कलर्स इन. आता या ठिकाणी रेनबोचे आपण 7 कलर्स पाहिले, म्हणजे सप्तरंग पाहिलेले आहेत, इंद्रधनुष्य पाहिलेलं आहे. इथे सप्त सूरसुद्धा आहेत, जे आपल्याला आनंदी ठेवतात, किंवा आपल्याला आपण यशस्वी आहोत याचं काय करतात, प्रतीक असतात. आता पहा, इथे गिटार उदाहरण घेतलं. यू कॅन प्ले फ्ल्यूट, बेंजो. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फ्ल्यूट, बासरी वाजवू शकतात, किंवा बाजा वाजवू शकतात. कारण बासरी आणि बाजा तर काय 50-100 रुपयाला सुद्धा मिळतो. सो यू शूड हॅव टू प्ले म्युझिक. व्हॉट इज द लेटेस्ट थिंग दॅट यू लर्न टू डू. नो सी, यू हॅव लर्न सो मेनी थिंग्स इन
कोरोना, हा जो काही कोरोनाचा लॉकडाऊन पिरियड आहे, याच्यामध्ये यू हॅव लर्न सो मेनी थिंग्स ऑन युअर ओन चॉईस. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहात. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तर आता तुम्ही इथे मी कोडिंगचं उदाहरण दिलेलं आहे, कारण कोडिंग आता सगळीकडे सगळ्यांना आवडणारा विषय मुलांना, कारण तुम्ही कम्प्युटर एजमधले आहात. म्हणजे तुमचा जो जन्म आहे तो मोबाईल आणि कम्प्युटर एजमधला आहे. सो यू शुड बी परफेक्ट, यू शुड बी एक्सपर्ट इन ऑपरेटिंग दीज मोबाईल्स अँड कम्प्युटर्स. आणि साधारणपणे तुम्ही विद्यार्थी आता त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहातच. म्हणजे आता तुम्हाला जे एक साधं उदाहरण मी लास्ट टाइम पण तुम्हाला दिलं, यू कॅन प्ले यू कॅन प्ले पियानो ऑन युअर मोबाईल स्क्रीन. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पियानो वाजवू शकता. यू हॅव टू डाउनलोड वन ॲप. एक ॲप तुम्हाला काय प्ले स्टोअरवर तुम्ही सहज शोधू शकता, की अशा पद्धतीचे आपल्या स्क्रीनला कीबोर्ड बनवणारे, पियानोचे कीबोर्ड बनवणारे अनेक ॲप आहेत. म्हणजे तुम्हाला कीबोर्ड दुकानातून विकतच आणायचं आहे असं काही नाही आहे. अँड यू कॅन प्ले 7, हे जे काही 7 म्युझिकल हे आहेत, सॉंग्स आहेत, यू कॅन प्ले. नेक्स्ट क्वेश्चन इज, हॅव यू एव्हर टॉट समवन एल्स टू डू समथिंग. तुम्ही आत्ता सध्यामध्ये या लॉकडाऊनमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही कोणाला काही करायला किंवा नवीन शिकवलं आहे का? येस, आय टॉट माय सिस्टर टू ऑपरेट मोबाईल फोन. नाव सी, तुम्ही तुमच्या लहान बहिणीला, कारण तुमची आता 4थीतली असेल, 5वीतली बहीण असेल, त्यांचेसुद्धा झूमवर तुमचे काय आहेत, लेक्चर सुरू आहेत. पण बिफोर लॉकडाऊन मोबाईल वॉज नॉट अलाउड टू यूज. तुम्हाला मोबाईल किंवा मोबाईल फोन जो आहे, तो हँडसेट जो आहे, तुम्हाला वापरण्यावर एवढं हे नव्हतं, म्हणजे फ्री नव्हतं. पण आता तुम्हाला ते वापरावं लागतं, बिकॉज वी आर गिविंग ऑनलाईन एज्युकेशन. कारण आपण ऑनलाईन एज्युकेशन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि मग तीच गोष्ट तुमच्या लहान भावाला बहिणीला येण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मोबाईल फोन, हाऊ टू ऑपरेट मोबाईल फोन, यू हॅव टॉट दॅम. नाउ सी, next chit chat activity is there. Prepare a speech with the help of web chart. The web chart is given on page number 95. How to achieve सक्सेस इन लाईफ. कवीने सांगायच्या आधी तुमच्या मनामध्ये काय आहे, इयत्ता 9वीपर्यंतचा जो तुमचा अभ्यास झालेला आहे त्याच्या आधारावर तुमच्या मनामध्ये काय, व्हॉट इज देअर गोइंग ऑन इन युअर माइंड, दॅट हाऊ टू अचीव सक्सेस. यश कसं मिळवायचं. तुम्ही आता खूप साऱ्या शिक्षकांना ऐकल्यात, मित्रमैत्रिणींना ऐकल्यात, मग तुम्हाला काय वाटतं. सो दीज आर द पॉईंट्स, की पॉईंट्स वी हॅव टू डिस्कस अबाउट दिस. I have arranged it in serially, because in web chart you will get confused that which number is first number and which number is last. So I have arranged it in serial form. So we will discuss one by one. First one is devotion in green color. Devotion. तुमची त्या ठिकाणी भक्ती असायला पाहिजे. भक्ती कुठे असायला पाहिजे, where you should have to devote. तुम्हाला डिवोट कुठे व्हायचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं काम आपण खूप चांगल्या पद्धतीने करायचं म्हणजे आपण यशस्वी होतो. नो, यू हॅव टू डू एव्हरीथिंग डिवोटेडली. म्हणजे तुम्हाला तुमची प्रत्येक गोष्ट भक्तीने करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची, जसं आपण ईश्वराची, आपण मानतो त्या ईश्वराची जशी भक्ती करतो, म्हणजे मंदिराच्या समोरून गेलो किंवा मंदिरात गेलो की ॲटोमॅटिक हात जोडले जातात. नो वन हॅज टू टेल यू दॅट. कोणीही सांगायला नसतं तिथे की हात जोड म्हणून, पण आपले हात जोडले जातात, बिकॉज धिस इमोशन कम्स फ्रॉम आवर हार्ट. कारण या भावना हृदयातून येतात. म्हणजे भावना ज्या आहेत त्या हृदयातून येतात, शब्द जे आहेत ते हृदयातून येतात, आणि त्याच्यावर विचार कुठे केला जातो, डोक्यामध्ये केला जातो. आणि तो डोक्यातला विचार जो आहे तो आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्यूज करतो. सो यू मस्ट बी डिवोटेड टू युअर थिंकिंग्स. तुमचे विचार, तुम्हाला जे काही यश प्राप्त करायचं आहे त्याला तुम्ही डिवोटेड असायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग. सेकंड वन इज पॉझिटिव्ह थिंकिंग. यू शूड हॅव टू थिंक पॉझिटिव्हली. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, म्हणजे आता काल ड्रॉइंग केलं, खूप जणांनी ड्रॉइंग केलं, तर काही विद्यार्थी चटकन प्रश्न विचारतात, सर कसं दिसतंय, चांगलं वाटतंय की नाही. नो सी, जर तुम्ही ते केलेलं आहे, जर तुम्ही ते ड्रॉइंग पेंटिंग केलेलं आहे, you should be positive that my painting is my best. My painting is my best. Why? Because I have done it with my hands. माझ्या हाताने मी केलंय आणि माझ्या मनातले रंग त्याच्यामध्ये मी भरलेले आहेत.
कोणी सांगितलं म्हणून मी कलर दिला नाही. पण बऱ्याच वेळेला मी विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे. वी टेल दॅम, आम्ही त्यांना सांगतो नो डोंट यूज दिस कलर हिअर. म्हणजे आम्ही सांगतो की तू हा कलर इथे नको वापरू, बट दे यूज, ते वापरतात, ते लावतात तिथे तो रंग त्या रंगाने पेंटिंग करतात. वाय? कारण त्यांच्या मनात वेगळंच असतं, त्यांना वेगळंच काहीतरी दाखवायचं असतं. सो पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचा नेहमी काय असायला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. नेक्स्ट वन, motivation. Now see, motivation of successful people. Motivation. What is motivation? We have to take examples. We have to discuss examples of सक्सेसफुल पीपल. आपल्या आजूबाजूला यशस्वी थोडेसे लोक असतात, म्हणजे 90% मार्क्स मिळवलेला विद्यार्थी असेल. यू हॅव टू डिस्कस विथ देम, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांनी हे कसं केलं. मोटिवेशन. देन आणि पहा मोटिवेशनमध्ये काय होतं, सपोज एल्डर म्हणजे मोठा भाऊ किंवा बहीण, सपोज ही हॅज गेटिंग 95-90%, देन नॅचरली नैसर्गिकरित्या काय होतं, त्यांच्या छोट्या भावां बहिणीवर त्याचं काय होतो, परिणाम होतो, म्हणजेच मोटिवेशन होतं. सो वी शुड बी मोटिवेटेड. आपण स्वतः ते उदाहरण बनायचं आहे लोकांना मोटिवेट करण्याचं. नेक्स्ट वन इज हार्डवर्क. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खूप सारा कष्ट करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत, दॅट यू विल गेट सक्सेस. देन द सेकंड वन इज प्लॅनिंग. नियोजनाशिवाय कोणतीही गोष्ट करता येत नाही, करायची नाही. आपण करतो नियोजन. वेन यू हॅव टू गो समवेअर, वी डू प्लॅनिंग. आपण सगळे प्लॅनिंग करतो की आपल्याला बस किती वाजताची, आपण किती वाजता पोहोचणार. देन वेन वी शुड हॅव टू टेक ब्रेकफास्ट, देन लंच. दॅट मीन्स वेन वी आर गोईंग फॉर आउटिंग, वी डू अवर प्लॅनिंग. आपण ते खूप बारकाईने प्लॅनिंग बनवतो. मग आपल्या अभ्यासाचं, माझं स्वतःचा अभ्यास आहे, मग त्याचं प्लॅनिंग तर मी करणंच आवश्यक आहे. सो यू शूड हॅव टू डू द प्लॅनिंग. सक्सेस, फॉर सक्सेस प्लॅनिंग इज व्हेरी इसेन्शियल. नियोजन. देन द सेकंड वन इज अचिवेबल गोल. शक्य असणारं ध्येय ठेवायचं. आता 35% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी काय म्हणतो, सर आम्ही विचारलं ना, सर विचारतो काय रे तुला किती मार्क्स मिळतील, सर मला 95% मिळतील. सगळा वर्ग हसतो त्यांना. वाय यू शूड हॅव टू डू दिस. हसण्याचं उदाहरण का बनायचं आपण. जर मला आत्ता 35% मिळतात आहे, आय कांट रीड प्रॉपरली, मी जर इंग्लिश प्रॉपरली वाचू शकत नाही, देन यू शूड हॅव टू गिव्ह अ अचिवेबल गोल. तुम्ही एक शक्य होणारं ध्येय सांगायचं आहे. आय विल गेट 65%. म्हणजे मला आत्ता मी कितीही प्रयत्न केला तरी माझे 20% मार्क्स वाढतील, आणि हे 20% जर मार्क्स वाढले तर 100% त्या ठिकाणी मी माझा गोल सांगू शकतो की मला 65% मिळतील. आय विल गेट 65%. म्हणजे तुम्ही तुमचा गोल असा सेट करा की जो तुम्हाला शक्य आहे मिळवणं. देन द सेकंड वन इज पॅशन. कोणत्याही गोष्टीची नितांत आवड, अत्यंत जबरदस्त पॅशन तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, आवड असणं आवश्यक आहे. नाव सी, नेक्स्ट वन टाईम मॅनेजमेंट. नाव सी, इन टाईम मॅनेजमेंट वी हॅव गॉट 24 hours टू स्पेंड. आपल्या सर्वांना पैसे सगळ्यांना वेगवेगळे आहेत, सगळं काही वेगवेगळं आहे, पण टाईम इज सेम फॉर एव्हरी चाइल्ड, एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येकाकडे वेळ 24 तासाचाच आहे. आणि हे आपण इन अवर जिओग्राफी सेक्शन, भूगोलामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेषा वगैरे सगळीकडे वेळ बदलते, बट 24 hours आर फिक्स्ड. 24 तास आपल्याकडे फिक्स आहेत. सो यू शूड हॅव टू मॅनेज अवर टाईम. आपलं वेळ आपण मॅनेज करायचं आहे, नियोजन करायचं आहे त्याचं. देन पेशन्स. नेक्स्ट वन इज पेशन्स, सहनशीलता. पहा आपण सर्व, मला वाटलं जवळजवळ 70-80% लोक या ठिकाणी साईबाबांना मानतात, आणि साईबाबांच्या समाधीच्या दोन्ही बाजूला लिहिलेलं आहे श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा मीन्स डिवोशन अँड पेशन्स मीन्स सबुरी. आपल्याकडे काय असायला पाहिजे, यू शूड हॅव पेशन्स. आपल्याकडे सबुरी असायला पाहिजे, सहनशीलता असायला पाहिजे. वी हॅव टू वेट. आपल्याला वाट पाहता यायला हवी. आणि ते आता तर लॉकडाऊनमुळे आपल्याला वाट पाहण्याची सवय चांगल्या प्रमाणात लागलेली आहे. म्हणजे हे कधी सुरू होत आहे, ते कधी सुरू होत आहे. वी आर वेटिंग, वी हॅव पेशन्स. देन नेक्स्ट वन इज सॅक्रिफाईस, बलिदान. नाव सी, व्हॉट यू हॅव टू सॅक्रिफाईस. स्वातंत्र्य लढा झाला, फ्रीडम फाईट,
त्यावेळेला फ्रीडम फायटर्स दे सॅक्रिफाईस देअर लाईव्स. म्हणजे भगतसिंग राजगुरू यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. व्हॉट वी शुड हॅव टू सॅक्रिफाईस, आपण काय बलिदान द्यायचं? तर आपल्याकडे असणाऱ्या वाईट सवयी, आपल्याकडे असणाऱ्या ज्या आपल्याला अपायकारक गोष्टी आहेत, त्या आपण काय करायच्या, त्याचं सॅक्रिफाईस करायचे, बलिदान करायचे, म्हणजे त्या सोडून द्यायच्यात. आता 1 जानेवारीपासून बऱ्याच जणांनी केलं असेल की मी यावर्षी काय करणार आहे, कमिटमेंट केली असेल, मी यावर्षीपासून काहीतरी नवीन वेगळं करणार आहे, आय विल डू दिस. त्याच पद्धतीने एव्हरी डे यू हॅव टू डू दिस, प्रत्येक दिवशी हे करायचं आहे. नाही, मी ही आज वाईट सवय माझ्या ज्या काही स्वभाव आहे त्या स्वभावातून घालवून देणार आहे. सो सॅक्रिफाईस. देन नेक्स्ट वन इज लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक्स. नाव स्टील दुसऱ्या स्टेज मागचा शहाणा असं आपण वगैरे म्हणतो, पण आपण या ठिकाणी स्वतःच्या चुकांमधून काय करायचं, शिकायचं. वी मस्ट लर्न. लोक काय सांगतात आपल्याला, तो बघ कसा करतोय, तो बघ कसा चुकला. म्हणजे लोक आपल्याला सांगताना काय सांगतात, आपले आई वडील, पॅरेंट्स, दे गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर स्टुडंट्स, इतर विद्यार्थ्यांची ती उदाहरणं देतात. आपण काय करायचं, मी कुठे चुकतोय, वेअर आय एम मिसिंग माय सेल्फ, माझं कुठे चुकतंय ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. अँड यू हॅव टू लर्न फ्रॉम दॅट. देन द नेक्स्ट वन इज प्रॅक्टिस. या ठिकाणी तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस करायची, प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे. सराव इज व्हेरी इम्पॉर्टंट. गणितामध्ये नेहमी सांगितलं जातं तुम्हाला की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे सराव जो आहे तो तुम्हाला काय बनवतो, परफेक्ट बनवतो, परिपूर्ण बनवतो. नेक्स्ट वन इज कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आता या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही, पण तुमच्यामध्ये आत्मविश्वासच नाही आहे. आता आत्मविश्वास ही गोष्ट आम्ही टीचर्स लोक सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला तो काय करायचा आहे, आतून जनरेट करायचा आहे. आणि तो केव्हा येतो, नाव सी, सपोज यू हॅव टू लर्न स्विमिंग. जर तुम्हाला स्विमिंग शिकायचं आहे, भीती असते, सगळ्या गोष्टी असतात, आपल्याला सगळ्या गोष्टी असतात, आपण पाहत पण असतो, सगळेजण तरंगतात आहे पाण्यावर, पण आपल्या मनात भीती असते. व्हेन यू जम्प फर्स्ट टाइम यू बिकम स्कॅर्ड. पहिल्यांदा तुम्ही जम्प करता त्यावेळेला तुम्हाला भीती वाटते, मग तुम्हाला समजतं की इट इज इझी, जरा हातपाय हलवले की आपण तरंगतो. आणि नेक्स्ट टाइम नोबडी हॅज टू टेल यू. दुसऱ्या वेळेला तुम्हाला कोणीही सांगायची गरज लागत नाही की जम्प इन द वॉटर, पाण्यात उडी मार. हे कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही. यू जम्प. तुम्ही पाणी दिसलं की उडी मारता अँड यू स्विम. दिस इज द कॉन्फिडन्स. आणि तो आपला आतूनच तयार होतो. त्यासाठी काय करणं आवश्यक आहे, डेअरिंग करणं आवश्यक आहे. कारण सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्या वेळेला ते जे गोष्ट करतात त्यावेळेला प्रत्येकाला भीती वाटलेली असते, प्रत्येकाला. म्हणजे कोणीही असू दे, कितीही मोठा व्यक्ती असू देत, त्याला प्रत्येक वेळेला पहिल्यांदा करताना भीती वाटलेली असते. आणि त्यांची भीती केव्हा जाते, सेकंड टाईमपासून निघून जाते अँड दे गेट द कॉन्फिडन्स. नाव सी, डेडिकेशन. नेक्स्ट वन इज डेडिकेशन. म्हणजे तुम्ही त्याला वाहून घ्यायचं आहे, डेडिकेट व्हायचं आहे की मला हे करायचंच आहे. नेक्स्ट वन इज डिटर्मिनेशन. द सेम मिनिंग्स आर देअर. डिटर्मिनेशन, यू हॅव टू डिटरमाइन युअर सेल्फ दॅट आय विल अचीव द सक्सेस. माझ्या आईवडिलांची मला काळजी घ्यायची आहे भविष्यामध्ये, म्हणजे मला सक्षम बनणं आवश्यक आहे. कारण मी ज्या वेळेला आत्ता एखादी गोष्ट कमवू शकत नाही किंवा करू शकत नाही, तेव्हा ते माझी काळजी घेतात आहे. सो आय शुड बी रिस्पॉन्सिबल. हे डेडिकेशन तुमच्यामध्ये असायला पाहिजेत. म्हणजे मी फक्त माझं लाईफ जगेन, दिस इज नॉट द थिंग. नाव सी, व्हॉट इज सक्सेस, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आता मी थोडंसं माझं पर्सनल तुम्हाला सांगतो. नाव यू आर स्टडिंग युअर सेल्फ. तुम्ही काय करताय, अभ्यास करताय. आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, यू आर गोइंग टू अपियर फॉर द एक्झाम. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्झाम अँड कॉम्पिटिशन. परीक्षा आणि स्पर्धा याच्यामध्ये काय फरक आहे, हा तुम्ही कधी अनुभवला आहे का? परीक्षा आणि स्पर्धा, यश कुठे मिळवायचं असतं. परीक्षेत मिळतं ते काय असतं, यश असतं. आणि स्पर्धेमध्ये मिळतं ते काय असतं, यश असतं. हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळतो. पण मग परीक्षा आणि स्पर्धा याच्यामध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉम्पिटिशन अँड एक्झाम. तर तुम्ही आत्ता 9वी 10वीपर्यंत तुम्ही परीक्षा देताय आणि त्याच्यासोबतच यू आर एंटरिंग, यू आर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन्स. Now see, competitions are very important for to achieve success.
स्पर्धा ह्या अत्यंत आवश्यक असतात. कशासाठी? यश संपादन करण्यासाठी, आपण यशस्वी आहोत की नाही हे ठरवण्यासाठी. त्यामुळे ऑलवेज पार्टिसिपेट इन अ कॉम्पिटिशन. अभ्यास करतोय आपण, एक्झाम देतोय, एक्झाममध्ये आपल्याला स्कोरिंग होणार आहे, मार्क्स मिळणार आहेत. 8वीपर्यंत तुम्ही पाहिलं, अप टू 8th स्टँडर्ड यू हॅव गॉट द ग्रेड्स. तुम्हाला ग्रेड्स मिळालेले आहेत, B+, A+, A1, त्याच्यानंतर C+. इथे तुम्हाला यश जाणवतंय का कधी? पण जेव्हा तुम्ही आता कालच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय, आता आपल्या ग्रुपमधलं कोणी असेल आणि तुम्हाला वॉर्ड लेवलवर, झोन लेवलवर किंवा मुंबई लेवलवर समजा पहिलं बक्षीस मिळालं, नाव सी, वेळ किती दिला होता? 3 तासाचा. ड्रॉइंग काय होतं? तुमच्या मनाचं. तुम्हाला असं काय पुस्तकातला अभ्यास करून ड्रॉइंग काढा असं नव्हतं सांगितलं. एक तुम्हाला विषय दिला, त्याच्यावर तुम्ही ड्रॉइंग करा, आणि तुम्ही त्याच्यावर ड्रॉइंग केलं, 3 तासामध्ये ते अपलोड केलं, आणि जर त्यात तुम्हाला बक्षीस मिळालं, थिंक ऑफ दिस. ह्या यशाचा जो आनंद आहे तो डिफरंट असतो परीक्षेचा अभ्यास करून मिळवलेल्या यशापेक्षा. आणि याच्यामध्ये काय होतं, आपण वेल नोन होतो, सर्वांना माहीत होतो, सगळ्यांना माहीत होतो आपण. आपलं पेपरमध्ये नाव येईल, त्याच्यानंतर आपलं ठीक आहे पेपरमध्ये नाही आलं तरी वॉर्ड लेवलला सगळ्यांना माहिती होणार, झोन लेवलला सगळ्यांना माहिती होणार. सो ऑलवेज ट्राय टू पार्टिसिपेट इन एव्हरी कॉम्पिटिशन इन युअर लाईफ. छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये भाग घ्या, कोणत्या चाळीमधल्या असतील, कुठल्याही असतील, तुमच्या बिल्डिंगमधल्या असतील, सोसायटीमधल्या असतील. पार्टिसिपेट इन एव्हरी कॉम्पिटिशन. नाउ सी द नेक्स्ट चॅट ॲक्टिव्हिटी. व्हॉट माइट सक्सेस मीन टू द फॉलोइंग पीपल. खालील लोकांसाठी यश म्हणजे काय असतं? अ स्टुडंट, विद्यार्थ्यासाठी काय आहे? इम्प्रूव्हमेंट, स्वतःची सुधारणा करायची, टू गेट गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळवायचे. अ बिझनेसमॅन, म्हणजे जो बिझनेसमॅन असतो, व्यापारी असतो, त्यासाठी काय? प्रॉफिट, म्हणजे त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रॉफिट इज सक्सेस, म्हणजे त्याला जो काही नफा मिळतोय तो. देन द नेक्स्ट वन इज अ डॉक्टर. डॉक्टरसाठी काय यश? म्हणजे डायग्नोस्टिंग अँड ट्रीटिंग, म्हणजे आलेल्या पेशंटचं योग्य, त्याला काय झालेलं आहे हे लगेच तपासायचं, चिकित्सा करायची आणि त्याच्यावर उपचार करायचे. नेक्स्ट वन इज अ स्पोर्ट्समन, खेळाडू असेल, टू सेट द रेकॉर्ड, टू विन, काहीतरी वेगळं घडवायचं आणि जिंकायचं. म्हणजे सचिन तेंडुलकरनं रेकॉर्ड घडवलं आणि वर्ल्ड कप जिंकला. हे स्पोर्ट्समनचं काय असतं? सक्सेस असतं, यश असतं. अ पॉलिटिशियन, राजकीय व्यक्ती, टू विन द इलेक्शन, टू सर्व द पीपल, निवडणुका जिंकणे आणि लोकांना मदत करणे. अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर अ जॉब, एखाद्याने जॉबसाठी जर अर्ज केला असेल तर टू गेट द जॉब, त्याला तो जॉब मिळणे. नेक्स्ट वन, अ टीचर, आमच्यासाठी यश म्हणजे काय? टू एज्युकेट हिज हर स्टुडंट, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, ज्ञान देणे. तुम्हाला नॉलेज माहिती आहे, नॉलेज आणि शिक्षणामधला फरक माहिती आहे. एज्युकेशन अँड नॉलेज, वी आर गेटिंग नॉलेज एव्हरीवेअर. आपल्याला नॉलेज प्रत्येक ठिकाणी मिळतं आहे, मोबाईल हातात घेतला की सगळं ज्ञान मिळतं. बट एज्युकेशन इज अ डिफरंट थिंग. एज्युकेशन इज अ प्रोसेस. शिक्षण ही एक प्रक्रिया आहे, आणि ती प्रक्रिया जेव्हा तुम्ही करतात त्यावेळेला तुम्ही त्यात यशस्वी होतात. तेच आमच्या शिक्षकांचं यश आहे. अ पेरेंट, तुमच्या नातेवाईकांसाठी काय आहे? टू मेक द चाइल्ड गुड सिटीजन, तुम्हाला एक चांगलं नागरिक बनवायचं, म्हणजे समाजात तुमची किंमत असायला पाहिजे. स्टँड ऑन देअर ओन, आणि स्वतःच्या पायावर उभं राहणे. नाउ सी, वी विल डिस्कस अबाउट द ॲक्च्युअल पोएम रिटन बाय Ralph Waldo Emerson, a great English poet. What is success? Now see, if you see on your page number 96, the stars are shown there. म्हणजे सर्व बाजूंनी काय आहेत? स्टार्स आहेत, आणि त्याच्यामध्ये ती कविता आहे. सो सक्सेस मेक्स यू अ स्टार पर्सन, तुम्हाला स्टार पर्सन बनवतं. आता स्टार म्हणजे तुम्हाला माहिती आहे, द ग्रेट स्टार इन द वर्ल्ड युनिवर्स इज अ सन. सूर्याचं उदाहरण देतो आपण, व्हीनसचं, शुक्र ताऱ्याचं उदाहरण देतो, ध्रुव ताऱ्याचं उदाहरण देतो. म्हणजे तुम्ही यशस्वी होणं आवश्यक आहे.
you have to get success, achieve success. Now we will see the poem line by line. What is success? त्याचे मराठी मिनिंग पण खाली आहेत, ते पण तुम्ही पाहायचे आहेत. टू लाफ ऑफन अँड मच. टू लाफ ऑफन, दॅट मीन्स ऑफन म्हणजे वारंवार, अँड मच मीन्स खूप काही. व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू लाफ. नाउ सीस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्माईल अँड लाफ? स्माईल म्हणजे आपण थोडंसं हसतो, आणि लाफ म्हणजे ज्यावेळेला तुम्ही खूप मित्रमंडळी जमलेले असतात आणि खूप जोरजोरात असतात, दॅट इज कॉल्ड लाफ. टू लाफ ऑफन अँड मच, वारंवार हसायचं आहे आणि खूप काही हसायचं आहे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. नाव सी द मिनिंग ऑफ विन. इथं विन म्हणजे जिंकणे नाही, प्राप्त करणे, मिळवणे. यू हॅव टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. इंटेलिजंट आपली आपले जे काही वडीलधारे असतात, मोठे लोक असतात, त्या थोड्या मोठ्यांचा काय करायचं आहे, तुम्हाला आदर प्राप्त करायचा आहे, मिळवायचा आहे. म्हणजे शिक्षकांनी म्हटलं पाहिजे काय विद्यार्थी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला पण असं वाटतं की काही विद्यार्थ्यांना अहो जावं बोलावं. असे विद्यार्थी पण असतात. दे मेक देमसेल्स. ते असे काही स्वतःला घडवतात की रिस्पेक्ट ऑटोमॅटिक जनरेट होतो, क्रिएट होतो. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. आणि पहा, म्हणजे आमच्याकडे सुद्धा मी 2-3 उदाहरणं मागच्या वर्षी अनुभवली, आणि इतक्या वर्षाच्या माझ्या सर्व्हिसमध्ये पण मी खूप अनुभवलं की काही मुलं, काही विद्यार्थी, दे मेक दॅमसेल्स ॲज अ स्टार. ते स्वतःला खरोखर स्टार म्हणून घडवतात. आणि काय करतात वेगळं? नथिंग. वर्गात जसं चाललंय तसंच चाललेलं असतं, पण ते स्वतःला तयार करतात. आणि अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. आणि जी काही लहान लहान मुलं असतात, म्हणजे पहिली, दुसरी, 5वी, 6वीची, ते लगेच सांगतात, तो दादा आहे ना 9वीतला, तो दादा आहे ना 10वीतला, ती ताई आहे ना 10वीतली, खूप छान आहे. दिस इज द अफेक्शन. म्हणजे हे प्रेम. अफेक्शन म्हणजे लव्ह अँड रिस्पेक्ट एकत्र मिळून शब्द येतो. म्हणजे आदरयुक्त प्रेम या ठिकाणी काय होतं, लहान मुलांचं आपल्याला प्राप्त होतं. टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. नाउ सी, हू आर द ऑनेस्ट क्रिटिक्स फॉर अ स्टुडंट? विद्यार्थ्यांसाठी ऑनेस्ट क्रिटिक कोण आहेत? द स्टाफ ऑफ द स्कूल. शाळेमधला जो स्टाफ असतो, मग ते शिपाई असो, क्लर्क असो, टीचर्स असो, मुख्याध्यापक असो, त्यांचं तुम्ही काय मिळवायचं? यू शूड हॅव टू ॲप्रिसिएशन. त्यांची प्रशंसा तुम्ही प्राप्त करायची. दे आर द ऑनेस्ट क्रिटिक्स. प्रामाणिक आहेत ते. आणि ते प्रामाणिक काय आहेत? तर ते तुमचं काय करतात आहे, इव्हॅल्युएशन करतात आहे, मूल्यमापन करतात आहे. तर त्यांचा तुम्ही ॲप्रिसिएशन, प्रशंसा प्राप्त करायची आहे. अँड एन्ड्युअर द बिट्रायल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू एन्ड्युअर युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतःला सावरायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात थोड्याशा चुकीच्या घटना घडत असतात. एन्ड्युअर द बिट्रायल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. आपले मित्रमंडळी असतात. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आम्ही तुम्हाला काही चुकीचं शिकवत नाही शिक्षक म्हणून. तुमचे पालक तुम्हाला कधीही चुकीचं शिकवत नाहीत. ते कारण तुमचे ते पालक असतात, गार्डियन असतात, पॅरेंट्स असतात. देन मग तुमच्यामध्ये असणारे डिसऑनेस्टी, तुमच्यामध्ये असणारा अप्रामाणिकपणा, तुमच्यामध्ये असणारी इनडिसिप्लिन, ही कुठून तयार होते? घरी तुम्ही एकदम वाह्यात बोलतात, कुठून तयार होते ती? ही तयार होते तुमच्या फ्रेंड्सचं तुम्ही इमिटेशन करता, त्यांचं निरीक्षण करता आणि त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करता. म्हणजे मित्रांकडून बऱ्याच वेळेला आपण वाईट गोष्टी शिकत असतो. सो अवॉइड दॅम. त्याच्यामधून तुम्ही स्वतःला सावरायचं आहे. आपले मित्र कोण आहेत? नाव सी, डिजिटल मीडिया इज ऑल्सो अवर फ्रेंड. आजकालच्या जगामध्ये आपला मोबाईल, आपला टी व्ही सुद्धा आपला मित्र आहे. कारण तो आपल्याला केव्हाही आठवतो. बसलोय आपण, टी व्ही लावतो, बसलोय आपण, मोबाईल हातात घेतो, केव्हाही आठवतो. आणि त्याच्यावर दिसणाऱ्या बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपण फॉलो करतो. सो डू नॉट डू धिस. याच्यातून तुम्हाला सावरायचं आहे. कारण हे कसे आहेत? बिट्रायल ऑफ फॉल्स फ्रेंड्स आहेत ते. फसवणूक करणं
So the last line is to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends. So what you have to do, you स्वतःला सावरायचं आहे because the false friends are so many there around us. Now see the next line. To appreciate beauty, सौंदर्याची स्तुती करायची आहे. वेअर इज द ब्युटी. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की सौंदर्य कुठं आहे. थिंक ऑफ द अवर सब्जेक्ट्स. जर आपल्या विषयांचा विचार केला तर जॉग्रफी, भूगोलाचा विचार करा. तुम्हाला संपूर्ण जग किती सुंदर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतं भूगोल. इतिहासाचा विचार करा. इतिहासामध्ये काय काय सुंदर घडलेलं आहे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये, ते तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. मराठीचा विचार करा. सो मेनी लिटरेचर इज देअर. इतकं मोठ्या प्रमाणात वाङ्मय आहे की ते वाचलं की आपल्याला खूप आनंद होतो. सो ॲप्रिशिएट द ब्युटी. ॲप्रिशिएट, त्या सौंदर्याला तुम्ही दाद द्यायची आहे. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. आणि इतरांमध्ये काय चांगलं आहे ते तुम्ही काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द बेस्ट इन अदर्स. कारण प्रत्येकामध्ये काही ना काही देऊन जायचं आहे की काहीतरी चांगलं देऊन द्यायचं आहे. वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड अ गार्डन पॅच. म्हणजे या ठिकाणी हेल्दी चाइल्ड म्हणजे पुढची पिढी. कवीला काय सांगायचं आहे, यू शुड हॅव टू गिव्ह. पुढच्या पिढीला तुम्ही खूप काही चांगलं द्यायचं आहे. आणि ते कसं असायला पाहिजे, त्याची म्हणजे गार्डन पॅच लाईक अ हिरवळ. हिरवळ ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही जर गार्डनमध्ये गेलात तर तुम्हाला सगळं सुंदर अशी हिरवळ दिसते. तर आता ही पुढची पिढी म्हणजे काय, हेल्दी चाइल्ड अ गार्डन पॅच. नाउ सी व्हॉट डू यू मीन बाय हेल्दी चाइल्ड. नाउ सी यू आर स्टडिंग इन 9th स्टँडर्ड. आता तुम्ही 9वीमध्ये शिकताय. मग तुमच्या पुढची म्हणजे तुमच्यानंतर येणारी पिढी कोणती आहे किंवा तुमच्या पुढची पिढी कोणती असणार आहे. दोज स्टुडंट्स दोज हू आर स्टडिंग इन स्टँडर्ड बिलो दॅन यू. तुमच्या खाली शिकणारे जे आहेत, म्हणजे आता समजा 8वीमध्ये आहेत, 7वीमध्ये आहेत, 5वीमध्ये आहेत, ही तुमच्या नंतर येणारी पिढी आहे, म्हणजे पुढच्या पिढी आहे. या पिढीला तुम्ही काहीतरी नवीन द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजेत. मी पाहिलं आहे शाळांमध्ये काय होतं, 5वी-6वीची मुलं काय बोलत असतात, अरे तो 9वीतला दादा आहे ना, ती ताई आहे ना, किती सुंदर चित्र काढते, तिचं लावलं आहे ते चित्र त्या ठिकाणी शोकेशमध्ये. सो व्हॉट यू आर गिविंग समथिंग न्यू, समथिंग ग्रीन टू द हेल्दी चाइल्ड. पुढच्या पिढीला तुम्ही काय करताय, खूप चांगलं काहीतरी देऊन जात आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल की पुढची पिढी म्हणजे तुम्हाला होणारी मुलं आणि ती पुढची पिढी. डोंट थिंक ऑफ दिस. हा नका विचार करू. पुढची पिढी म्हणजे तुमच्या मागच्या इयत्तांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं उदाहरण तयार करून ठेवायचं. म्हणजे काय होणार आहे, दे विल अंडरस्टँड दॅट व्हॉट इज सक्सेस. तेव्हा त्यांना कळेल की यश म्हणजे काय. कारण काय होतं, यश म्हणजे काय हे आता सांगून नाही समजणार आहे, ते दाखवावंच लागतं. व्हॉट इज सक्सेस आम्ही सुद्धा दाखवणार. आम्ही सुद्धा तुम्हाला उदाहरण देतो बोलताना की तो 10वीचा मागच्या वर्षीचा विद्यार्थी पहा कसा होता, खूप छान मार्क्स मिळवले, काय छान अभ्यास करायचा. सो व्हॉट वी आर गिविंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल. मग ती तुम्ही तयार करायची आहे. तुम्ही स्वतःला असं तयार करायचं आहे जेणेकरून आम्ही शिक्षक, बाकीचे सगळे सोसायटीमधले समाजामधले लोक सांगतील, दे विल टेल दॅट, दे विल गिव्ह द एक्झाम्पल ऑफ सक्सेस, ऑफ युअर सक्सेस. तुमच्या यशाचं ते त्या ठिकाणी काय करतील, इतरांना उदाहरण देतील. अँड व्हॉट यू हॅव टू डू, यू डोंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे. जस्ट व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू डू युअर एव्हरीडे वर्क व्हेरी केअरफुली. रोजचं तुमचं काम तुम्ही काळजीपूर्वक करा. काळजीपूर्वक एकदम. म्हणजे हँडरायटिंग तुम्ही लिहिताय, अभ्यास पूर्ण करताय, राईट इट थोडं स्लो करा ना, थोडं स्लो करा, बट राईट इट व्हेरी नाईसली. थोडं हळू लिहा, स्पीड कमी करा आणि छान अक्षरामध्ये लिहा. यू विल अचीव. बिकॉज हँडरायटिंग टेक्स नॉर्मली 1 year टू इम्प्रूव्ह. साधारण वर्ष ते 6 महिने ते वर्ष लागतं आपलं हँडरायटिंग सुधारण्यासाठी. प्रयत्न करा ना, यू विल अचीव. कारण आपला कालचा जो काही इव्हेंट झालेला आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रित्यर्थ आपण ते त्यांचं नाव होतं किंवा ते शिवसेनेचे सेनाप्रमुख होते म्हणून ती स्पर्धा नव्हती. तर ते एक व्यंगचित्रकार आहेत जागतिक कीर्तीचे. म्हणजे त्यांची चित्रकला
त्यांची चित्रकला जी आहे ती मराठी विषयामध्ये तुम्ही शिकलायत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंगचित्र कशी तयार होतात, म्हणजे चित्रांमधून काय व्यक्त होतं, दॅट वी हॅव स्टडीड इन अवर मराठी. मग ते म्हणून ती स्पर्धा होती. म्हणजे तुम्हाला मोटिवेशन कोणतं आहे कालचं, तर ते तुम्ही ड्रॉइंग्स म्हणजे तुम्ही ते करायचं आहे. म्हणजे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सुचवलं पण की तुम्ही काय करा, व्यंगचित्र तयार करा. कशाचं? कालच्या ड्रॉइंगमध्ये. तर ते विद्यार्थ्यांनी तसं केलं पण होतं की म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यंगचित्राच्या माध्यमातून काय केलं जातं, संदेश पोहोचवला जातो. सो हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच और अ रिडीम सोशल कंडिशन. रिडीम सोशल कंडिशन, सामाजिक स्वरूप जे आहे ते आपल्या आजूबाजूचं ते काय करायचंय, उत्कृष्ट ठेवायचंय, रिडीम्ड करायचं. म्हणजे तुमच्या उदाहरणाने या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, तो संपूर्ण समाज, तुम्ही राहताय त्या एरियामध्ये ढोल ताशे वाजायला पाहिजेत आणि लोक असतात तुमचं कौतुक करायला. तुम्ही असा विचार करू नका की निवडून आलेल्या माणसासाठीच ढोल ताशे वाजवतात. तुम्ही या बरे, तुम्हाला मार्क्स मिळू देत, यू गेट द फर्स्ट प्राइज, दे आर सो मेनी पीपल दॅट दे विल, तुमचे वडील आहेत, पप्पा मम्मी सगळे तुमचं त्या ठिकाणी कौतुक करायला. सो social condition, think of this. Now see the last three lines, they are also very important. To know even one life has breath, to know even one life has breath, easier because you have lived, this is to have succeeded. Now see, एक कालचं किंवा परवाचं उदाहरण तुम्ही जर पाहिलं असेल तर ऐकलं असेल, तर एका दिवसामध्ये आपण ऑक्सिजन किती आतमध्ये घेतो आणि किती बाहेर टाकतो. दॅट मीन्स वी आर ब्रीदिंग. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग? वी आर टेकिंग द एअर इन अँड रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड. नो सी वेअर द प्रोसेस इज गोइंग ऑन. आपल्या फुफ्फुसांमध्ये या ठिकाणी ही प्रोसेस, या ठिकाणी लंग्समध्ये काय होत असते, घडत असते. ॲट एव्हरी सेकंड, एव्हरी क्षण, प्रत्येक क्षणाला ही प्रोसेस घडते. आपण सगळं काही म्हणजे फोडणी दिलेल्याचा वास वगैरे वगैरे, पोल्युशन असतं, आपण ती हवा आतमध्ये घेतो. आपलं शरीर काय करतं, फिल्टर करतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. तोच कार्बन डायऑक्साईड काय होतो, झाडांची पानं शोषून घेतात, स्वतःचं अन्न तयार करतात. सो टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रेथ, म्हणजे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की तुमच्यामुळे काय झालेलं आहे, वन लाईफ हॅज ब्रेथ इझियर बिकॉज ऑफ यू लिव्ड. तुम्ही जिवंत आहात म्हणून कमीत कमी एका तरी तुमच्या आजूबाजूच्या सजीवाचं जगणं शक्य झालंय. मग सजीवमध्ये कोण येतं? माणसं आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत. म्हणजे तुम्ही झाडं जगवायची आहेत, प्राण्यांना मदत करायची, तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना मदत करायची. म्हणजे तुमच्यामुळे, जसं झाड काय म्हणतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतं. मग त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जे ते त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, आढळतं. मी लास्ट इयरला या ठिकाणी सिक्कीमला, नॉर्थ सिक्कीममध्ये गुरु 2 मार्ग लेक आहे आणि त्याचा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारण एक 3-5 किलोमीटरचा रन आहे या ठिकाणी लाचूनपासून. तर हा जो काही रन आहे याच्यामध्ये तो काय आहे, ड्राय एरिया आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं झाड नाही आहे, पक्षी नाही आहेत, प्राणी नाही आहेत, नथिंग इज देअर. तिथे पाऊस पण पडत नाही. पण तो त्या ठिकाणी लेक आहे, गुरु 2 मार्ग लेक आहे. तर तिथे ऑक्सिजनचा पुरवठा इतका कमी असतो की तुम्ही जर तिथे एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास थांबला तर यू विल डाय, बिकॉज यू विल नॉट गेट एअर. आणि अशा ठिकाणी आपले जे भारतीय सैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी देशाची सेवा करतात आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपलं एक चेकपोस्ट आहे इंडिया चायना बॉर्डरवर. तर ते म्हणजे तिथे ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून आपले भारतीय सैनिक काय करतात, ते ड्युटी करतात आहे. म्हणजे ते देशाची सेवा करतात आहे. दे आर, वी कॅन कॉल देम ॲज सक्सेसफुल पीपल. डॉक्टर आहेत आज कोरोना काळामध्ये 95% आपण म्हणतोय लोक बरे झाले ज्यांना कोरोना झाला. एका डॉक्टरमुळे एक पेशंट वाचलेला आहे. सो दे आर द सक्सेसफुल पीपल. म्हणजे त्यांनी आपलं जगणं खूप चांगलं केलेलं आहे, सुकर केलेलं आहे. बिकॉज यू हॅव लिव्ड, दिस इज टू हॅव सक्सेडेड.
आणि हे शेवटचं वाक्य काय, दिस इज टू हॅव सक्सिडेड, यालाच यश म्हणतात. दिस इज टू हॅव सक्सिडेड, आणि यालाच आपण काय म्हणतो, यश म्हणतो. आणि हेच यश आपल्याला स्वतःला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, जेणेकरून आपण यशस्वी होणार आहोत. तर यश मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, यू शुड हॅव टू पार्टिसिपेट इन एव्हरी कॉम्पिटिशन. स्पर्धेत भाग घ्या. खूप विद्यार्थी एकमेकांची टिंगल करतात, हे तो काय चित्रकलेत भाग घेतोय, तो काय दोरी उड्यांमध्ये भाग घेतोय. पार्टिसिपेट इन एव्हरी कॉम्पिटिशन, बिकॉज कॉम्पिटिशन गिव्स यू, whether you are succeeded or whether you are on first number, second number or third number, पहिल्या नंबरला आहे, दुसऱ्या नंबरला आहे, तिसऱ्या नंबरला आहे, चौथ्या नंबरला आहे, हे तुम्हाला काय होतं, स्पर्धेमुळेच समजतं. नाउ सी होमवर्क फॉर यू, होमवर्क इज देअर. नाउ सी ऑन पेज नंबर, इफ यू सी युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 97, the workshop is there and so many things are given there, you will solve that. इझियर आहेत, पण आपल्या ग्रॅमॅटिकल व्याकरणाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला एक होमवर्क सांगतो या ठिकाणी. लिस्ट ऑल द टू इन्फिनेटिव्ह वर्ब फॉर्म्स युज्ड इन द पोएम. आता या कवितेमध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की टू इन्फिनेटिव्ह असणारे वर्ब वापरलेले आहेत. पहिल्यांदा टू लाफ, देन टू विन, त्याच्यानंतर टू अर्न, त्याच्यानंतर to appreciate, to find, to live. So these are the to know, to have. These are the two infinitive verbs. आता तुम्ही एक साधारण पहिली दुसरी पाचवीपासून जे इंग्लिश शिकताय त्यावेळेला क्रियापदाचं मूळ रूप, मेन फॉर्म ऑफ द वर्ब तुम्हाला शिकवलं गेलेलं होतं की क्रियापदाचं मूळ रूप लिहा. मग तुम्ही कसं लिहित होतात, टू सिंग, टू डान्स, टू प्ले. सो दिस इज द ब्युटी ऑफ दिस पोएम. या कवितेमध्ये कवीने क्रियापदाचं मूळ रूप वापरून या ठिकाणी काय केलेलं आहे, कविता तयार केली आहे. आणि क्रियापदाचं मूळ रूप केव्हा वापरलं जातं, जर तुम्ही काळाचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, व्हेन वी आर युजिंग सिम्पल प्रेझेंट टेन्स, जेव्हा आपण साध्या वर्तमान काळातली वाक्य तयार करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी काय वापरलं जातं, मूळ क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. तर ही क्रियापदाची मूळ रूप आहेत, ती तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या होमवर्कमध्ये लिहायची आहेत. सो एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपलं BMCचं एज्युकेशनचं हे चॅनेल आहे, BMC एड्यू मराठी स्टँडर्ड 9, सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण तुमच्या माहीत नसलेल्या विद्यार्थ्यांना माहीत करून द्यायचं आहे. यू शुड हॅव टू टेल दॅम दॅट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. so many students they will get this education properly. Thank you very much that you have listened me carefully, and always be successful in your life. All the best. Thank